महिलांना भीमा सखी योजनेच्या माध्यमातून 7,000 रुपये महिना चालू होणार। पहिल्या वर्षी 7,000, दुसऱ्या वर्षी 6,000 आणि तिसऱ्या वर्षी 5,000। ही योजना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भीमा सखी योजना या नावाने आणलेली आहे। आता मित्रांनो, पैसे भेटणार म्हटलं की बरं वाटतंय। जसं लाडक्या बहिणीचे 1500 म्हणलं की अर्ज भरायला गर्दी सुरू झाली, तसं आता ही भीमा सखी योजना आली। या योजनेमध्ये पहिल्या वर्षी 7,000, दुसऱ्या वर्षी 6,000 आणि तिसऱ्या वर्षी 5,000 भेटणार म्हटलं की अर्ज भरायला काही कमी नाही। मात्र मित्रांनो, आपल्याला हे सुद्धा माहित असलं पाहिजे की हे पैसे नेमकं कोणत्या सखींना मिळणार, कोणत्या महिलांना मिळणार आणि यासाठी कोणत्या महिला पात्र असणार, याची इत्यंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप चांगला होणार आहे। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, ही जी भीमा सखी योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून या योजनेचं उद्दिष्ट आहे की महिलांना पहिल्या वर्षी 7,000 रुपये म्हणजे एक वर्षभर 7,000 रुपये महिना मिळणार, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये मिळणार आणि नंतर 5,000 रुपये मिळणार। पण हा मिळणार कोणत्या महिलांना? कारण पैसे भेटायले म्हणून आपण अर्ज भरतो। जसे लाडकी बहीण योजनेचे भरले, 1500 रुपये येणार म्हणून मिळाले, घेतले, पण त्यामध्ये काही नियम आहेत, काही अटी आहेत, या काही आपण बघितल्या नाहीत। ज्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर वाहने, ट्रॅक्टर चालतंय, फोर व्हीलर वाहन असेल, कार असेल किंवा IT रिटर्न इन्कम टॅक्स भरणारे असतील, तर अशा महिलांना हे पैसे मिळणार नव्हते। तरी पण बऱ्याच महिलांनी अर्ज भरले, मात्र आता ते अर्ज बाद होत आहेत। पुणे येथून त्याची छाननी सुद्धा सुरू झाली आहे। आता तसंच मित्रांनो, या सखी भीमा योजनेचे नियम काय आहेत, हे कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत, याची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, नेमकं ही भीमा सखी योजना काय आहे अगोदर हे समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर मित्रांनो, भीमा सखी योजना ही LIC सोबत काम करण्याची एक योजना आहे। म्हणजे महिलांना एक चांगला रोजगार मिळावा आणि महिलांचे किंवा पुरुषांचे ज्यांचे विमा घेता येतील, म्हणजे पॉलिसी करता येतील, त्यासाठी ही योजना आहे, पॉलिसी करण्यासाठी। आणि जे 7,000 रुपये महिना किंवा 6,000 रुपये महिना, 5,000 रुपये महिना, हा कशासाठी? तर मित्रांनो, या महिलांना भीमा सखी योजनेमध्ये भाग घेतल्याच्या नंतर आता त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार। त्यांची एखाद्या वेळेस त्यांच्या जिल्हा लेवलला याची परीक्षा होऊ शकते आणि परीक्षा झाल्याच्या नंतर ज्या महिला यामध्ये पात्र होतील त्या महिलांना LIC बाबत पॉलिसी कशी काढायची, कोणता विमा कसा घ्यायचा, बालकाचा विमा कसा घ्यायचा, मोठ्या पुरुषाचा विमा कसा घ्यायचा किंवा कोणत्याही प्रकारच्या ज्या काही पॉलिसी आहेत, याचं प्रशिक्षण दिले जाणार आहे। आणि हे प्रशिक्षण झाल्याच्या नंतर या महिलांना LICचं काम करावं लागणार आहे आणि ज्या महिला LICचं काम करतील त्यांना हे 7,000 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे। आता LICचं काम चालू केलं म्हणजे लगेच काही महिना सुरू, म्हणजे त्यामध्ये जे काही कमिशन मिळते LIC मध्ये ते काही लगेच सुरू होणार नाही। मग या महिलांना काहीतरी रोजगार असावा म्हणून या योजनेच्या माध्यमातून हे 7,000 रुपये पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 6,000 आणि तिसऱ्या वर्षी 5,000 असे हे टप्प्याटप्प्यानं 1-1 हजारानं 3 वर्षात कमी होणार। आणि मग 3 वर्षात या महिला ज्या काही पॉलिस्या घेतील, LICच्या ज्या काम करतील, मग त्यांना ज्या पॉलिस्या घेते त्या पॉलिस्या मागे जे कमिशन उरेल, मग ते कमिशन हे त्यांना जीवनभर ज्या पॉलिसी धारकाची पॉलिसी आहे तोपर्यंत हे कमिशन मिळणार आहे। मग या 3 वर्षात लगेच काही एवढ्या पॉलिस्या मिळणार नाहीत, म्हणून या योजनेच्या माध्यमातून हे एक मानधन म्हणून 7,000, 6,000 आणि 5,000 रुपये मिळणार आहे। मग ज्या महिला यामध्ये काम करतील त्याच महिलांना या योजने माध्यमातून हे 7,000 रुपये मिळणार आहेत। म्हणून मित्रांनो, ज्या महिलांना या LIC किंवा पॉलिसी करण्याची किंवा संपर्काची आवड आहे किंवा ज्या महिला बचत गटाचं काम करतात, ज्या पॉलिस्या मिळवू शकतात, ज्यांना याबद्दल माहिती आहे, त्यांची 10वी पास अशी पात्रता आहे, अशा महिलांनी या योजनेमध्ये भाग घ्यायला काहीच हरकत नाही। कारण खूप चांगली संधी आहे ही, कारण या माध्यमातून एक चांगला रोजगार मिळणार आहे। हे 7,000 रुपये, 6,000 हे तर मिळतीलच, हे 3 वर्षे तर मिळतील। या 3 वर्षात ज्या पॉलिस्या करतील महिला त्या पॉलिसीमध्ये कमिशन सुद्धा मिळणार आहे। म्हणजे कमिशन प्लस हे 7,000 आणि लाडकी बहीणचे 1500 होते, आता ते 2100, म्हणजे एक चांगला रोजगार मिळणार आहे। महिलांना शेतात जाऊन काम करण्याची बी गरज पडणार नाही।
मग महिला या रोजगाराच्या माध्यमातून, पॉलिसीच्या माध्यमातून आणि LICचं खूप चांगलं काम आहे, या माध्यमातून या महिलांना एक चांगला रोजगार उपलब्ध होणार आहे। म्हणून यासाठी फक्त या LIC मध्ये काम करणाऱ्या, ज्या काम करू इच्छित असतील अशाच महिला पात्र असणार आहेत आणि याच महिलांना फक्त हे 7,000, 6,000 आणि 5,000 रुपये मिळणार आहेत। आणि यासाठी अर्ज करताना फक्त आपल्याला एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर LICच्या जाऊन फक्त नोंदणी करायची आहे। त्यानंतर आपल्याशी डेव्हलपमेंट ऑफिसर हे संपर्क करतील LICचे आणि त्यांना मग आपल्याला जे काही आपली पात्रता असेल शैक्षणिक, समजा 10वी पास असाल तर 10वीचा मार्क मेमो, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो, बँकेचं पासबुक आणि आपला सहीचा नमुना, एवढे मोजके कागदपत्र त्या डेव्हलपमेंट ऑफिसकडे द्यायचे। त्यानंतर ते आपलं पूर्ण रजिस्ट्रेशन होईल आणि रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपल्याला परीक्षा द्यावी लागेल। परीक्षात पात्र झाल्याच्या नंतर आपलं प्रशिक्षण होणार आहे आणि प्रशिक्षण झाल्याच्या नंतर मग आपल्याला ते LICचं काम करावं लागणार आहे। अशी ही योजना आहे मित्रांनो। आपल्याला ही योजना कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओ सुद्धा आपल्याला कसा वाटला त्याबद्दल सुद्धा कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।